नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामधील आपण सामान्य रूप हा घटक आपण अभ्यासत आहोत. सामान्य रूप म्हणजेच काय, सामान्य रूपाची व्याख्या, त्याचे उदाहरण आपण मागच्या पिरियडमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आता सामान्य रूप कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या, उदाहरणे हे आपण अभ्यासून झालेलं आहे. आता त्याचे काही असणारे काही नियम, कोणत्या वेळेस कशा प्रकारचं शब्दाचं सामान्य रूप होतं ते आपण या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत. सामान्य रूप, काल आपण एक मुद्दा अभ्यासलेला आहे. सामान्य रूपाच्या वेळेस अनुस्वाराचा उपयोग कशा प्रकारे होतो ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. या पॉइंटच्या समोर लिहून घ्या. अनेक वचने शब्दाच्या सामान्य रूपावरून नेहमी अनुस्वार येतो. उदाहरणामध्ये बघा, घरांना, दासांचा, गावांचा, हत्तींचा. आता अनेक वचनी शब्दाच्या सामान्य रूपावरून नेहमी अनुस्वार येतो. आता या ठिकाणी बघा, अनेक वचनी जर नामं असतील आणि त्याचं सामान्य रूप झालेलं जर असेल तर त्या नामावरून अनुस्वार येतो. इथं बघा, घरांना, दासांचा, गावांचा, हत्तींचा. आता घरांना, एक घर नाही, घरांना म्हणजेच काय, अनेक घरांना, अशा प्रकारचा इथं शब्दप्रयोग आहे. दासांचा, गावांचा, हत्तींचा, एक हत्ती नाही, हत्तीचा म्हटल्यानंतर हत्तीचा असं म्हटल्यानंतर तिथं अनुस्वार येणार नाही, पण हत्तींचा म्हणजे अनेक हत्ती. गावांचा, आता गावाचा असं आपण नुसतं एकवचनी जर त्याचा शब्दप्रयोग जर आपण केलो तर एकवचनी शब्दाच्या सामान्य रूपावर अनुस्वार येणार नाहीये. पण अनेक वचनी जर शब्दाचा आपण तिथं प्रयोग करत असलो तर मात्र सामान्य रूपाच्या अनेक वचनी नामावर मात्र अनुस्वार निश्चित येत असतो. आता इथं गावांचा म्हणजेच अनेक गावांचा इथं संबोध आपल्या लक्षामध्ये येतो किंवा अर्थ इथं मिळत असतो. शब्दयोगी
अव्यय. आता शब्दयोगी अव्ययाचा ज्यावेळेस उपयोग केला जातो त्याही वेळेस जर शब्दयोगी अव्ययाचा जर शब्द असणारा किंवा शब्दयोगी जो अव्यय आहे तो जर नामाला जर लागत असेल तर मात्र सामान्य रूप त्याचे होत असते. तर व्याख्या इथं लिहून घ्या. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते, जसे शब्दाचे सामान्य रूप होते, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय, तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही, तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही सामान्य रूप होते, सामान्य रूप होते. उदाहरणामध्ये कुत्रा, कुत्र्यासाठी जीवन, जीवनासाठी. लक्ष द्या आता इकडे. कुत्रा नाम आहे, कुत्र्यासाठी, कुत्राचं कुत्र्या झालं आणि साठी ते लागलेला शब्द जीवन, आणि जीवनासाठी, जीवनचं जीवना सामान्य रूप झालं आणि साठी हा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय इथं लागलेला आहे. साठी हा विभक्ती प्रत्यय नाही आहे, तो शब्दयोगी अव्यय आहे. तर अशा प्रकारचं म्हणजेच शब्दयोगी अव्यय हे ज्यावेळेस नामाला जर जोडून येत असेल तर त्या नामाचं सामान्य रूप होतं. म्हणजे जसं विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसं नामाचं किंवा शब्दाचं सामान्य रूप होतं तर तशाच प्रकारे इथंही शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्या नामाचं सामान्य रूप होतं. हे लक्षात आपण ठेवणं इथं गरजेचं आहे. पुल्लिंग नामाचे पुल्लिंग नामाचे सामान्य रूप, पुल्लिंग नामाचे सामान्य रूप. पुल्लिंग नामाचे जे काही रूप आहेत सामान्य रूप ते आपण इथं अभ्यासाचं आहे. नियम क्रमांक 1. लिहा पुढे. ओकारांत पुल्लिंगी नामाचे, ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप, ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांत राहते. उदाहरणामध्ये किलो, किलोस, फोटो, फोटोला, धनको, धनकोला.
आता हा नियम समजून घ्या. नियम काय म्हणलेला आहे? ओकारांत जर नामाचं जर रूप असेल तर त्याचं सामान्य रूपामध्ये रूपांतर होत असताना किंवा सामान्य रूप त्याचं होत असताना तर त्याचं ओकारांत इतर ओकारांतच राहत असतं. तर कशा प्रकारे बघा, आता इथं किलो, लो मध्ये ओ हा स्वर आहे, किलोस, तर इथं स इथं प्रत्यय लागलेला आहे, तर इथं हा लो जो आहे तर तसा तो कायमच राहिलेला आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे. फोटो, तो मध्ये ओ आहे तर फोटोला, आता ला इथं प्रत्यय लागला, त्याच्या अगोदर सामान्य रूप सेमच राहिलेलं आहे, सारखं आहे, जसं आहे तसंच इथं राहिलेलं आहे. धनको, धनकोला, अशा प्रकारे. म्हणजेच ओकारांत जे काही रूप असतील तर शब्दांचे किंवा नामाचे, तर त्याचं सामान्य रूप असताना त्याचं ओकारांतच त्याचं रूप राहतं. हे आपण इथं पहिला नियम हा असणारा हे लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. नियम दुसरा, येकारांत पुल्लिंगी नामाचे रूप, येकारांत पुल्लिंगी नामाचे रूप याकारांत होते. येकारांत पुल्लिंगी नामाचे रूप याकारांत होते. आता येकार जर ते पुल्लिंगी नामाचं रूप जर असेल तर त्याचं सामान्य रूप होत असताना याकारांत होतं. उदाहरणामध्ये तेली हा शब्द आहे, तेलीचं, तेल्याने, म्हणजे यामध्ये ली, ई हा स्वर आहे आणि इथं ल्या, या, इथं या हा स्वर इथं आलेला आहे, म्हणजे ईचं यामध्ये रूपांतर झालेलं आहे. यामध्ये हा ई आणि यामध्ये या असा इथं बदल झालेला आपल्याला दिसून येतो. मोळी, मोळ्यांचा किंवा मोळ्यांना, मोळ्याला, अशा प्रकारे. कोळी शब्द आहे, कोळ्याला, धोबी, धोब्याला, अशा प्रकारचे हे शब्दाची रचना आहे. तर यामध्ये अशा प्रकारचा बदल इथं होतो. गडी, गड्याचा, शेतकरी, शेतकऱ्याला, म्हणजे ही असेल तर त्याचं या होतं. आता यांना काही अपवादात्मक असणारे काही शब्द आहेत. अपवाद, या नियमाला अपवाद असणारे काही शब्द म्हणजे त्याच्यात बदल होत नाही. भटजी शब्द आहे, हत्ती, नदी, काजी, मुनी, ऋषी. आता हे असणारे शब्द हे अपवाद आहेत. जसं धोबी, धोब्याला, भटजी, भटज्याला असं होणार नाही. हत्ती, हत्याला असं होणार नाही. हत्ती, हत्तीच राहील, हत्तीला. नदी, नदीला. नदीचं नद्या असं सामान्य रूप होणार नाहीये. नदीचं नद्या असं सामान्य रूप होणार नाहीये. तर नदीचं नदीच असं राहील. म्हणजे काही शब्द या नियमाला अपवाद असतात. काजी, काजीचा असणार आहे. मुनी, मुन्याला असं होणार नाहीये. ऋषी, ऋषा असं होणार नाहीये. म्हणजे जे काही शब्द जे आहेत ते याला अपवाद आहेत या नियमाला. अशा प्रकारचे हे असणारे काही शब्द. नियम तिसरा, अकारांत पुल्लिंगी नामाचे, अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप
अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. जर अकारांत जर असेल इथं तर त्याचं आकारांत होतं. आता उदाहरणामध्ये डोंगर, डोंगराचा, डोंगरावर अशा प्रकारे. आता इथं डोंगर इथं अकारांत आहे, डोंगराचा इथं रच काय झालं, अच इथं आ झालं. म्हणजेच अकारांत जर शब्द असतील तर त्याचं सामान्य रूपाचा शब्द होत असताना किंवा त्या नामाचं सामान्य रूप होत असताना आ असं त्या स्वरामध्ये इथं बदल होतो. आकारांत अशा प्रकारचा इथं बदल झालेला आपल्याला दिसून येतं. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. तर अशा प्रकारे काही शब्द आणखी घेऊया. पुस्तक, पुस्तकाचा किंवा पुस्तकाला. घर, घराचा किंवा घराला, घरास असे असणारे काही शब्द. HW साठी काही शब्द इथे देतो. दगड, रंग, सूर्य, काम, खांब, शरीर इत्यादी हे असणारे शब्द. आता हे सर्व शब्द जे आहेत अकारांत आहेत. त्या अकारांताचं आपल्याला आकारांतामध्ये याचं सामान्य रूप आपल्याला इथं बनवणं गरजेचं आहे. हे HW साठी दिलेले काही शब्द आहेत. दगड, रंग, सूर्य, काम, खांब, शरीर. त्याचं सामान्य रूप तुम्हाला लिहावयाचं आहे. ते चांगल्या प्रकारे लिहा. यानंतरचा नियम आपण अभ्यासूया. नेम चौथा. उकारांत पुल्लिंगी नामाचे, उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. वाकारांत होते. उदाहरणामध्ये भाऊ हा शब्द आहे. भावाचा. आता यामध्ये इथं उकारांत आहे तर इथं उकारांत इथं काय झालं, वाकारांत झालं. अशा प्रकारे भाऊ भावांचा. लाडू, लाडवांचा. सासू, सासवांची. सासू सासवांची. आता उकारांत इथे कसं आहे, लाडू लाडवांचा, सासू सासवांची. अशा प्रकारे यामध्ये बदल इथं झालेला दिसून येतो आपल्याला. काही यासही काही शब्द अपवाद आहेत. त्यामध्ये
अपवाद असणारे शब्द. पेरू, चाकू, खाऊ, शत्रू, पशु. आता हे जे काही शब्द आहेत, जसं लाडू लाडवांचा झालं, तसं पेरू पेरवांना वगैरे असं होत नाहीये, चाकू चाकूवाला असं होणार नाहीये. तर ते अपवादात्मक आहे शब्द. तर याचं पेरू पेरूच असेल, चाकू चाकूच असेल, चाकूचा, चाकूला, चाकूंना असं झालं. त्याचं जे रूप आहे तेच रूप राहणार आहे. असे असणारे काही शब्द. खाऊ खाऊला, खाऊस, खाऊमध्ये अशा प्रकारे, किंवा खाऊ अशा प्रकारे. शत्रू शत्रूला, शत्रूंना असंच. पण शत्रूचं शत्रुवांना वगैरे असं काही होणार नाही आहे. पशु पशुला, पशवांना वगैरे होणार नाही आहे. म्हणजे जसं आहे तसं पशुचं तो शब्द राहील. म्हणजे हे काही अपवाद आहेत. काही HW साठी काही शब्द देतो तुम्हाला, ते लिहून घ्या. नातू, बिंचू, यानंतर पाचवा जो नियम आहे तो नियमही इथं आपण अभ्यासू. पाचवा जो काही नियम आहे तो नियम लिहून घ्या. नियम पाचवा. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. उदाहरणामध्ये दिवा शब्द आहे. दिव्यांचा किंवा दिव्यांना, दिव्याला अशा प्रकारे. म्हणजे इथं दिवा यामध्ये आ आहे, तर इथं या आकारांत झालं. घोडा, घोड्याला किंवा घोड्यांचा, घोड्याचा. डोळा, डोळ्याला किंवा डोळ्यांचा. डोळा शब्द आहे, तर डोळ्याचा अशा प्रकारे इथं सामान्य रूपाचा असणारा बदल होतो. बघा आता इथं घोडा घोड्याचा, डोळा डोळ्याचा, इथं दिवा दिव्याचा अशा प्रकारे. म्हणजे जर काही जर असणारे आकारांत असणारे जे काही शब्द असतील तर त्याचं सामान्य रूप याकारांत झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचे काही असणारे हे शब्द आहेत किंवा काही नियम आहेत. यामध्ये काही HW साठी इथं मी शब्द तुम्हाला देतो. उदाहरणामध्ये शब्द घ्या काही. मळा, वाडा, कोयता, डबा,
डब्बा, दोरा, पंखा, हे काही शब्द आहेत. या शब्दांचं सामान्य रूप तुम्हाला लिहावायचं आहे. या शब्दांना काही अपवादात्मक असणारे शब्दही आहेत या नियमास. लिहून घ्या. आजोबा, दादा, काका, मामा, राजा, चहा. आकारांचं या करांत इथं बदल होतो. आपण हे पाहिलं. घोडा, घोड्याचा, डोळा, डोळ्याचा किंवा डोळ्याला, डोळ्यावर, अशा प्रकारे. आता इथं अपवादात्मक असणारे आता आजोबा, दादा, काका. आता आजोबाचं आता या करांत बा, आजोबा शेवटी आ आलेला आहे. त्याचं या करांत या शब्दामध्ये होणार नाही. आजोबाचं आजोबाचं राहील किंवा आजोबाचं आजोब्या किंवा दादाचं दाद्या वगैरे असं होणार नाही इथं. असं काही नाही. काका, काकाचं काकाच असेल. काकाचं काक्या वगैरे असं होत नाहीये. मामाचं माम्या असं आपण म्हणत नाहीये. म्हणजे मामा या शब्दाचं मामाच असं राहतं. तसेच राजा, राजाचं असतं. त्यानंतर राजा या शब्दाचा राजा किंवा राजा असा आपण याचा उच्चार करतो. त्यानंतर चहा, चहा हा शब्द चहाच असा आपण चहाया वगैरे या युक्त असं आपण वापरत नाही. असे असणारे शब्द, हे शब्द म्हणजेच काय आहे तिथं त्याला अपवाद आहेत या नियमाला. असे असणारे शब्द आपण लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे इथं. यानंतरचा जो काही नियम आहे तो एक नियम घेऊया आपण इथं. नियम इथं 5वा हा इथं संपलेला आहे. आणि HW साठी तुम्हाला दिलेले जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्हाला होमवर्कच्या नोटबुकमध्ये ते लिहायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही लिहून दाखवायचं आहे. नियम 6वा. सहावा नियम बघा. ये कारांत व उकारांत, ये कारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांत लिहावयाचे. ये कारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांत लिहावयाचे असल्यामुळे त्याचे सामान्य रूप दीर्घांत राहते. येकारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांत लिहावयाचे असल्यामुळे त्याचे सामान्य रूप दीर्घांत राहते. आता ऱ्हस्व आणि दीर्घ, ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर हे आपण मागच्या पिरियडमध्ये आपण अभ्यासलेलं आहेच. मागे काही पिरियड आपण घेतलेले जे आहेत ते, तर तेव्हा आपल्याला हे समजायला सोपं जाऊ शकणार आहे. आता काही शब्द बघा. रवी हा शब्द आहे, तर रवीला असं याचं दीर्घांतच राहणार आहे, याचं ऱ्हस्व होणार नाही. शेवटी ला हा प्रत्ययाला तर त्याच्या अगोदरचा इथं ऱ्हस्व होणार नाही, तो काय असेल दीर्घच राहील. रवी रवीला, कारण हे तत्सम शब्द आहेत. नियमच आपण इथं अभ्यासतोय कोणता बघा. येकारांत व उकारांत तत्सम शब्द दीर्घांत लिहावयाचे असल्यामुळे त्याचे सामान्य रूप दीर्घांत राहते. आता तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये जशाला तसे जे काही शब्द आलेले आहेत आणि ते रूढ झालेले आहेत असे असणारे शब्द त्याला तत्सम शब्द असं म्हणलेलं आहे. आता रवी म्हणजे सूर्याला आपण रवी म्हणतो, म्हणून रवी हा शब्दाचं तर रवीला, तर हा इथे दीर्घ होणार आहे, तसंच असणार आहे. कवी,
कवी शब्द, तर इथं कवीला असंच असणार आहे. हा ला लागला म्हणून म्हणजे शेवटचं आ करांत असेल तर त्याच्या अगोदरचं ऱ्हस्व राहतं, म्हणून आपण ऱ्हस्व इकार उकार देऊ शकणार नाही, कारण हे तत्सम शब्द आहेत. म्हणून कवीला आपल्याला अशाच प्रकारे इथं लिहिणं गरजेचं आहे. साधू साधूने, आता साधू हा शब्द तत्सम आहे म्हणून हा शब्द इथं साधूने असंच आपल्याला लिहिणं गरजेचं आहे, किंवा साधूला अशा प्रकारे लिहिणं इथं गरजेचं आहे. नीती, नीती हा शब्द, तर इथं नीतीचा किंवा नीतीला, नीतीचा हा शब्द म्हणजे तो दीर्घांतच इथं राहणार आहे, किंवा ऱ्हस्व जर असेल तर त्याचं दीर्घांत होणार आहे, आपण तिथं ऱ्हस्व लिहू शकत नाही. असे हे नियम. आता आपण इथं जे काही पुल्लिंग नामाचे जे काही सामान्य रूप आहेत त्याचे इथं एकूण 7 नियम, 1 ते 7 नियम आपण इथं अभ्यासलेलं आहे. आणि जे काही राहिलेले आणखी काही नियम असतील ते आपण पुढील पिरियडमध्ये इथं अभ्यासूया. धन्यवाद.